बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. जासूदबाईंची एकनिष्ठ गुरुभक्ती. थोर संत सोनं आणि माती यात फरक करत नाहीत. त्यांना मान अपमान सारखेच असतात. लाभ आणि हानी ते कधी पाहत नसतात. तरीही काही प्रसंगी संत या बाबींना महत्त्व देत आहेत असे आपल्याला जाणवते, कारण त्यावेळी आपल्याला त्यांच्या हेतूची कल्पना नसते. म्हणूनच संतांच्या लीला समजण्यास दुष्कार असतात. या संबंधित संत बाळूमामांच्या चरित्रातील एक गमतीदार प्रसंग आहे. मामांच्या मालकीचे प्रत्येक 5 तोळे वजनाचे 2 सोन्याची पोच होत्या. पोच म्हणजे एक प्रकारचे सोन्याचा दागिना. त्या ताराचंद चंदूलाल शेटजीच्या घरी ठेवलेल्या असत. वार्षिक भंडाऱ्याच्या वेळी शेटजी पोच आणत असत. यात्रेमध्ये 2 दिवस मामा पोच हातात घालत. त्यानंतर पोच शेटजीकडे परत ठेवण्यास देत. एकदा शेटजींनी ती पोच परस्पर गहाण ठेवली. कर्जाची रक्कम परत करता न आल्यामुळे पोच महागारी मिळाल्या नाहीत. मामांची यात्रा तोंडावर आली होती. अखेर त्या वर्षी पोच घेऊन शेटजी यात्रेला मामाकडे गेले नाहीत. पुढल्या वर्षभरात या पोचीचे सोडवणुकीसाठी बरीच हकीकत घडली. अखेर जासूदबाईंनी दुसऱ्या वर्षाच्या यात्रेच्या सुमाराला स्वतःची भारी किमतीची साडी 700 रुपयेस विकल्याने सोनाराची रक्कम भागवली. जासूदबाईंनी पोच त्यांच्या ताब्यात घेतली. जासूदबाईंनी पोच एका छोट्या पिशवीत ठेवल्यावर ती पिशवी आपल्या कमरेला अडकवून ठेवू लागल्या. अर्थातच त्यांना त्यामुळे बराच त्रास होऊ लागला. तथापि आपल्या मनाचा पक्का निश्चय करून त्या मनात म्हणाल्या, मामा तू खरा देव असशील तर तुझी पोच माझ्या घरी येऊन तू स्वतः घेऊन जाशील. केवळ अशी संकल्पना करून जासूदबाई थांबल्या नाही, तर त्यांनी यासाठी उपवास धरला आणि तोंडात पाणी सुद्धा घालणार नाही असे ठरवले. तसे त्यांनी निर्धारच केला होता. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मामा जासूदबाईंच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, गुजरनी उठ आधी जेव जा. तू मेलीस तर मी काय करू. तू गुजराची आहेस त्यामुळे रात्री जेवणार नाहीस तर निदान गोड चहा करून पी. मी स्वतः आजपासून 14व्या दिवशी येतो. माझी पोच मी घेऊन जातो. जासूदबाई स्वप्नात जाग्या झाल्या आणि दृष्टांतानंतर त्यांनी अन्नपाणी घेण्यास सुरुवात केली. दृष्टांत दिलेल्या वचनाप्रमाणे मामा बराबर 14व्या दिवशी जासूदबाईंच्या घरी टॅक्सीतून आले आणि घराबाहेरूनच त्यांनी जासूदबाईंना हाक दिली, गुजरीने तू काय करतेस. काही नाही निवांत. जासूदबाई उतरल्या. एवढ्यात येतो 50 कप चहा तयार कर, मामा म्हणाले. योगायोग असा की जासूदबाईंच्या घरात त्यावेळी 4 कप करणे एवढी सामग्री नव्हती. इकडून तिकडून बहुतेक सर्व साहित्य मागून आणून जासूदबाईंनी चहा तयार केला. मामांनी सुमारे 50 जणांना जासूदबाईंच्या घरी आणले. अक्कोळाच त्यावेळी शेटजींच्या घरात मामांनी 7 दिवस मुक्काम केला. मामांच्या राहिल्यामुळे त्यांना भेटायला येणारे आणि जेवणा खाण्याला राहणारे लोक वाढत गेले. दररोज सुमारे 150 ते 200 माणसे सकाळ व संध्याकाळी जेवली, पण कोणत्याच वस्तूची चणचण भासली नाही. मामांच्या सानिध्याचा हा प्रभाव होता. तिथे अन्नपूर्ण सदा प्रसन्न होते. 7 दिवस झाल्यानंतर मामा निघाले. जासूदबाईंनी आरती तयार केली. मामांच्या भाळीत अष्टगंधेचा टिळा लावला. त्यांच्या हातात 2 पोच घातल्या. मामांनी त्यांनी आरती ओवाळली आणि मामांच्या चरणावर मस्तक ठेवून भावयुक्त अंतकरणाने मामांचे दर्शन घेतले. यानंतर मामांना निरोप दिला. जासूदबाईंचा एक भाऊ त्यावेळी घरी आलेला होता. तो खाऊन पिऊन ठीक होता. जाता जाता मामा त्याला म्हणाले, अरे तू तंबाखू चुना विकून परपंच करणार आहेस, पण तुझ्या या गायीसारख्या निर्मळ स्वभावाच्या बहिणीला कधी विसरू नकोस. तो भाऊ हल्ली सांगलीस थकीक झालेला आहे. तो कोट्याधीश आहे. मामांच्या सांगण्याप्रमाणे वेळोवेळी तो आपल्या बहिणीला मदत करत असतो. त्याचे नाव उत्तमचंद शाह असे आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.